सोमवारचं मंगळवार मला इथे यायला नको प्लीज. नाही. कारण आता माझी मी आता तुम्हाला काय मला घाबरतात म्हणजे हे बघ लगेच नाही मी धावत गाडीत बसणार येऊ. मी तुम्हाला तेच म्हटलं की बाकीच्या गोष्टी झाल्या त्या वेगळ्या झाल्या, बरोबर आहे. मी पर्सनल लेवलला आता काहीतरी ट्राय करतो. ठीक आहे. मुलेत लोकांना देशोधडीला लावले तुम्ही. हा लोक भीक व्यवहार सांग मला पटापट सांगायचं. नाही मला काय फरक नाही पडत. एवढं मजा तर मारलेली आहे तुम्ही, तर थोडंसं आम्हाला पण आता आमचं राग शांत होऊ दे. कपडे काढून मात आहे. तेवढं मारा त्यांना. बाकी काय माहिती नाही. तुम्ही पैसे कुठं गुंतवलेत, कुठल्या कंपनीत गुंतवलेत तेवढं मला सांगा, विषय संपला. डीबीटी इन्फ्रास्ट्रक्चर 6 कोटी गुंतवले होते. हा त्यानंतर प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक आणि ह्या कंपनीमध्ये प्रत्येक 10 ते 12 करोडचा टर्नओव्हर गेला. घ्या पुढं. त्याच्यानंतर जे व्हॅल्युएशन म्हणजे किमती वाढवायच्या होत्या कंपन्यांच्या, त्यासाठी त्यांचे ऍसेट्स आणि हे वाढवायचे होते आम्हाला. त्यामुळे थोडे एफर्ट्स केले. आरबीआयच्या लायसन्समध्ये ऑलमोस्ट 25 कोटीच्या आसपास खर्च केला तिथे. त्यानंतर दिल्लीतून बऱ्याचशा कंपन्या होत्या की त्यांचा टेक ओव्हर किंवा टर्नओव्हर वाढवून आपल्याला पूर्णपणे 1000 कोटी उभारायचे होते. मग त्यासाठी तिथेही 30-40 कोटी हे करून आपण पूर्णपणे कंपन्यांचे व्हॅल्युएशन वाढवून घेतलेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 200 कोटीचा अप्रुव्हल आहे. आता डॉक्युमेंटेशन जसे पार्टनर्स मिळतील आम्हाला तसं ते वाढवून आपण पूर्णपणे एकतर लोकांचे पैसे देऊ किंवा कंपन्यांचा वर्किंग कॅपिटल वाढवू. आणि हे नाही झालं तर कसं काय देणार हे समजा हे सगळं अडकलं. येस. आरबीआयचा रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे, जिथे 10,000 पासून 50 लाखापर्यंत लोक अप्रुव्हल करतात. तर लेंड सोशल म्हणून कम्प्लिटली TWG शिवाय उभं केलंय, जेणेकरून TWG ला कोणताही धक्का लागला. कारण आम्हाला सेबीची नोटीस असल्यामुळे त्याच्यावरती आपल्याला आर्थिक व्यवहार करता येत नाही. मग आर्थिक व्यवहार करण्यासाठी आम्हाला प्रॉपर जेव्हा हे करतो जे व्हॅल्युएशन किंवा काम करतो त्याच्यावरती 10,000 ते 50 लाखापर्यंत ऑल ओव्हर इंडियामधून लोक इन्व्हेस्ट करू शकतात किंवा त्यांच्या प्रोजेक्टवरती पण हे करू शकतात. तसं त्याच्यावरती आम्ही कम्प्लिटली ते पैसे देऊन टाकतो. 1150 कोटी पैसे गेले कुठं, हा हिशोब सांगितला. 1150 कोटी पैसे गेले कुठं. काढ कपडे, काढ. काढ टी शर्ट, काढ कळू दे. काढ टी शर्ट. काय फरक नाही पडत मला. काढ नाही तर मी डोक्यात मारणार. डोक्यात मारेन तुझ्या. काढा मला ना बीपी जाम हाय होतोय. नको सर, एकच मिनिट मी रिक्वेस्ट करतो. नको. बघा एकच रिक्वेस्ट करतो. इथून माझ्या बाबतीत काही झालं, सिस्टीम कोलॅप्स भोसडत गेली, कोलॅप्स झाली तर मला असंही आमचं काय राहिलेलं नाही. असंही आमचं काय, माझं तर मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, मी बर्बाद जाणार पण तुला घेऊन जाणार. तुम्हाला बर्बादच करून जाणार आहे. तू काढ रे. काय एवढा मोठा तू हिरो नाहीयेस. काढ. की तुम्ही गरीबाच्या पैशाला कसे तुम्ही हे मारताय ते. ठीक आहे का.